नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ बंद, खासदार नरेश म्हस्के यांचा विरोध. मराठी भाषा धोरणाच्या पार्श्वभूमीवर MA मराठी अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ बंद. आणि मनसेचा मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा, परप्रांतीयांना दिला कडक इशारा. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना पालिकेची पूर्व परवानगी घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या DLG, FM, LSGD, LGS तसंच विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या MA मराठी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतन श्रेणी लागू करण्यात येत होती. परंतु प्रशासनानं परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय पालिका स्तरावर घेतला आहे. हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी लेखी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या DLG, FM, LSGD, LGS, MA मराठी या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर अतिरिक्त वेतनवाढ लागू केली. परंतु सद्यस्थितीत पालिकेमध्ये 7वा वेतन आयोग लागू असून अतिरिक्त वेतनवाढ अधिकारी कर्मचाऱ्यांना देता येणार नाही असा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली आहे किंवा भविष्यात जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे असं खासदार म्हस्के यांनी पत्रात नमूद केलं आहे. DLG, FM, LSGD, LGS अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत यापूर्वी शासनानं निर्देश प्राप्त आहेत. सदर निर्णय रद्द केल्याबाबतचे शासनाचे आदेश पालिकेला प्राप्त आहेत का, तसंच सर्वसाधारण सभेनं निर्णय घेऊन MA मराठी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 2 वेतनवाढी लागू करण्याबाबत झालेला ठराव शासनानं विखंडित केला आहे किंवा कसं याबाबत देखील परिपत्रकात स्पष्टता दिसून येत नाही. शासन हे वरिष्ठ प्राधिकरण आहे. तसंच महासभेनं केलेला ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकार मुख्य लेखापरीक्षकांना कोणत्या तरतुदीनुसार प्राप्त झाला आणि त्यांनी सदरचा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयामुळे वेतनवाढी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रात नमूद केलं आहे. राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलं असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. यासंबंधीचं परिपत्रक पालिका प्रशासनानं काढलं असून त्यामुळे MAचं शिक्षण घेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय. 7वा वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे. राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळं तसंच सरकारचं अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि तिथे येणाऱ्यांना मराठीतच बोलणं बंधनकारक करण्यात आलंय. याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मराठीच्या अनिवार्यतेबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून काढण्यात आलेला आहे. एकीकडे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनाकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि या भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी ठाणे महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वसाधारण सभेत कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा ठराव मांडला होता. त्याला सर्वसाधारण सभेनं त्यावेळेस मंजुरी दिली होती. त्यामुळे कला पदव्युत्तर पदवी MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं होतं. दरम्यान ठाणे महापालिका प्रशासनानं नुकतंच एक परिपत्रक काढलं असून त्यात DMG, FM, LSGD आणि LGS MA आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याचे तपशील जाणून घेतो. मान्य आयुक्त महोदयांशी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे. त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ. कशा पद्धती म्हणजे काहीतरी कायदेशीरदृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल, पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्या आज घेतला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीनं आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ठाणे स्टेशनाबाहेर मनसेतर्फे लाडू वाटप करून मराठी भाषेच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचं आयोजन मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. यावेळेला मनसैनिकांनी मी मराठी माझी भाषा मराठी हा संदेश देत नागरिकांना मराठीत अधिकाधिक संवाद साधण्याचं आवाहन केलं. मराठी भाषा दिन हा केवळ दिवस नसून आमच्यासाठी सण असल्याचं मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं. काल एसटी डेपो परिसरात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेबाबतही मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी बस डेपो रिक्षा स्टँडसारख्या ठिकाणी अधिक सतर्क राहावं अशी मागणी केली आहे. परप्रांतीयांनी महाराष्ट्राच्या मातीत राहून इथल्या संस्कृतीचा आदर करावा, अन्यथा त्यास योग्य उत्तर दिले जाईल असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी मनसे नेहमीच लढत राहील असा निर्धारही यावेळेला व्यक्त करण्यात आला. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे. या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय. आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय. या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत. बुधवारी रात्री येऊर गावातील पाटोणापाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून 2 बैल पळवून नेण्याचा गोवंश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांनी भेट दिली. अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करत असून त्याला पोलिसांकडूनही अभय दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. येऊरच्या पाटोणापाडा भागात राहणारे आदिवासी नागरिक विलास बरफ यांनी स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले. त्यांनी इंजेक्शन लावून 2 बैलांना बेशुद्ध केले. त्यानंतर टेम्पो टाकून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली आहे. याच वेळेला स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसंच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथेच संपवून टाका असं म्हणत स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली. मात्र त्यास नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा यांना नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असं पूजा हिंदोळे यांनी सांगितलं. दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी 7 वाजल्यानंतर इतर वाहनं सोडण्यास मनाई असताना अप्पूची गोवंश तस्करीचं वाहन आज सोडलंच कसं? गुन्हा दाखल करताना चालढकल का केली? एकीकडे भाजपावाले गोवंश रक्षणाचे कायदे करत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करतायत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि 7 नंतरची येऊरची प्रवेशबंदी कठोर करावी अशी मागणी नताशा आव्हाड यांनी केली आहे. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सॲपवर तेव्हा BJP युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लीडर आहे ठाण्याचा काय नाव त्याचं अमित मिश्रा नावाच्या एका मुलांनी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो. आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल, त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया, तुम्ही हा विषय सोडून द्या, तुम्ही अजिबात हे पाहिजेत बोला आणि विषय सोडून द्या, पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका. तर हा दुटप्पीपणा जो आहे BJPचा आणि बजरंग दलाचा ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोटची गरज असते तेव्हा ते 2 धर्मांच्या मध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा हा विषय आहे, एवढा गंभीर विषय आहे, तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता. म्हणजे हे पहिले पण असं खूप झालं आहे. आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले, शाहिद आफ्रिदी बरोबर बसलेले. हे BJPचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं BJPचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे. आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला आहे. FIR मध्ये गोतस्करी पण लावलेली आहे त्यांनी. हा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्याने ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं, ते सगळे पुरावे असूनही गौ हत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे. आणि
ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना ऑब्व्हियसली बिचाऱ्या पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे. आणि आता संजय केळकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत. तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफ्फू आहे, हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही. मराठी भाषेतून MA शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. ठाणे महापालिकेनं काढलेल्या या परिपत्रकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. आज राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना अशा प्रकारे परिपत्रक काढून ठाणे महापालिकेनं मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केली असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठी भाषा धोरण लागू करत सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषा बोलणं अनिवार्य केले. मात्र असं असतानाच ठाणे महापालिकेनं मात्र MA मराठीचं शिक्षण घेणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भातील परिपत्रक देखील काढण्यात आले. 7व्या वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असल्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयावर आता मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. ठाणे महापालिकेत दाखल होत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळेला मनसे नेते अविनाश जाधव यांनी पालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत त्यांना फैलावर धरलं. मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यात मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असं शिक्षण कोण घेईल? ज्याची पुढे शिकायची असेल तयारी तो MA कसा होईल? असा प्रश्न उपस्थित करत आज संध्याकाळपर्यंत हा GR रद्द करण्याची मागणी केली आहे. आज मराठी भाषा दिन आहे आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक GR काढलाय आणि त्यात मराठी MBA वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा GR आहे. मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, MBA कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्यापुढे कोण घेणार आहे? कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो MBA कसा होणार आहे? सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा. त्याने आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही GR निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत या GRच्या बाबतीत निर्णय होईल. आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्याचा सत्कार. आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे. या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे. आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा. सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो. खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये. बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला? महाराष्ट्र शासनानेच केलाय ना. मग त्याची जाण यांना नाहीये का? सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं, पण असं कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत. याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारी महिन्यातच आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाखाच्या झळा नागरिकांना बसू लागल्यात. राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला असून ठाण्यात बुधवारी कमाल तापमानाचा पारा 39 अंशावर नोंदवण्यात आलाय. वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल होत आहेत. टॉवर संस्कृतीमुळे उंच इमारती उभ्या राहत असून मेट्रो आणि इतर विकास प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावते आहे. शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनल्यानं मातीशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्यानं वाढ होत असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतात. गेल्या आठवडाभरात उन्हाचा पारा 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. उन्हाचा कडाका वाढल्यानं नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळा देखील बदलल्या आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्यानं या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली दिसून येते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ आणि गॉगल वापरत आहेत.
महिला वर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन जाताना दिसत आहेत. 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पारा 38 अंशापर्यंत तर 25 फेब्रुवारीला 39 अंश आणि 26 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक म्हणजे कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली. रात्री गारवा तर दिवसा उष्मा असे बदल वातावरणात जाणवत आहेत. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे 4 महिने हिवाळा असतो. त्यानंतर होळी झाल्यावर वातावरणात उकाडा जाणवतो. पण गेल्या काही वर्षात ऋतुमानात बदलत असल्यानं वातावरणात बदल जाणवतोय. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 अंशावर स्थिरावत असताना फेब्रुवारीच्या अखेरीस पारा 39 अंशापर्यंत गेल्यानं उष्म्यात भर पडली असून हवामान विभागानं पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटा उद्भवण्याची शक्यता वर्तवली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ बंद, खासदार नरेश म्हस्के यांचा विरोध. मराठी भाषा धोरणाच्या पार्श्वभूमीवर MA मराठी अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ बंद. आणि मनसेचा मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा, परप्रांतीयांना दिला कडक इशारा. आपल्या विभागातील काही सूचना व समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211341. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.